चीनमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आले। चीनच्या अनेक भागांमध्ये ढगफुटी झाली, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले। पूरग्रस्त नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं जाते। सोलापुरात ज्वारीला विक्रमी दर मिळालाय। घाऊक बाजारात ज्वारीला 6200 रुपये क्विंटल म्हणजेच किलो मागे 62 रुपये एवढा भाव मिळालाय। सोलापूर बाजार समितीमध्ये इतिहासात पहिल्यांदा ज्वारीला एवढा भाव मिळालाय। बदलत्या हवामानामुळे ज्वारीच्या उत्पादनात कमालीची घट झाली, त्यात ज्वारीची मागणी वाढल्यानं दर वधारलेत। बीडमधल्या खुर्द गावात अज्ञात व्यक्तीनं 3 एकर क्षेत्रातल्या कपाशीवर तणनाशक फवारणी केली आहे, यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। सर्व घटनेची दखल घेऊन कडक कारवाईची मागणी शेतकऱ्यांना केली आहे। वसई विरारमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले। ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो, जिना चढायचा मी हे करत नव्हतो। अमृत नोनी D+ घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे, उत्साह वाढलाय। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+। त्यामुळे एका व्यक्तीचा मृतदेह टेम्पोमधून अंत्यसंस्कारासाठी नेण्याची वेळ आली। प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झालं, मात्र रस्त्यावर पाणी साचल्यानं अँब्युलन्स पोहोचू शकली नाही, त्यामुळे मृतदेह टेम्पोतून नेण्याची वेळ आली। अहमदनगरमधील शेवगाव बस स्थानकाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बस स्थानकातल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना चालताना त्रास सहन करावा लागतोय। बस स्थानकातील खड्डे तरी बुजवा अशी मागणी प्रवासी करतायत। पुण्यातल्या देवाच्या आळंदीमध्ये डोळे येण्याची साथ आली आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये तब्बल 1600 पेक्षा अधिक मुलांना याची लागण झाली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे